नमस्कार, मी जया रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. आपण करत आहोत चिकन ग्रेव्ही आणि चिकन रस्सा. त्याला लागणारे साहित्य: हळद, दही, मीठ. आता मीठ घालून लावून घेऊया. हळद, दही, चांगलं लावून घेऊया. आता हे 5 मिनिट मॅग्नेट करायला ठेवूया. आता पुढचं प्रोसेस करूया. त्याला लागणारे साहित्य: जिरा, दालचिनी, मिरा, लवंग, लसूण, अद्रक, कोथिंबीर, खोबरं, टमाटी, चटणी. आता खोबरं भाजून घेऊया. दोन मिनिट खोबरं भाजून घेऊया. थोडंसं लालसर झालं की काढून घेऊया. अशा पद्धतीने खोबरं भाजून घेतलेली आहे. पाहू शकता तुम्ही. तेच आपण चिकनला लागणारे मसाले वाटून घेऊया आणि भांड्यात घालून घेऊया. चिकनचा मसाला सगळं वाटून घेऊया. अशा प्रकारे वाटण करून घेतलेली आहे. आपण पातेलीमध्ये तेल घालून घेऊया. तेल घालून घेतल्यानंतर आपण मसाल्याचं वाटण घालून घेऊया. आता मसाले घालून घेऊया. तेलामध्ये फ्राय करून घेऊया. चांगलंच लाल होईपर्यंत फ्राय करून घेऊया. प्रकारे मसाले तळून झालेला आहे. आता घालून घेऊया चिकन. चिकन हलवून घेऊया. सगळं चिकन हलवून घेऊया अशा प्रकारे. आता ह्याच्यावरती एक ताट ठेवून घेऊया. ठेवून वाफ काढून घेऊया आणि वरती रश्श्यासाठी पाणी घालून घेऊया. पाणी रश्श्यासाठी वापरणारे आहोत. गरम झालेली आहे. रश्श्याच्या प्रमाणे आपण पाणी घालून घेऊ. घालून चिकन 20 मिनिट शिजवून घेऊया. चिकन अशा प्रकारे शिजलेलं आहे. चिकन ग्रेव्हीसाठी काढून घेत आहे. रश्श्यामध्ये लाल तिखट घालून घेत आहे आणि थोडासा चिकन मसाला घालून घेत आहे. त्याच्यात थोडीशी धनपूड घालत आहे.
मिक्स करून घेत आहे. पाहू शकता रसा तुम्ही. चांगलंसा शिजलेला आहे रसा, पाहू शकता. आता करून घेऊया ग्रेव्ही. आता चिकन ग्रेव्ही करण्यासाठी कढईत तेल घालून घेऊया. तेल गरम झाल्यानंतर आणि वाटलेला मसाला घालून घेऊया. तेल गरम झालेले आहे. आता वाटलेले मसाल्याचं वाटण घालून घेऊया. चांगलंसं लाल करत तळून घेऊया. मसाला लाल होईपर्यंत तळून घ्यायची. अशा प्रकारे मसाला तळून झाले आहे. ह्याच्यात घालत आहे चटणी. असं तऱ्हेने मिक्स करून घेऊया. मिक्स झालेला आहे. आता घालून घेऊ. मसाला भाजून झालेला आहे. ह्याच्यात घालणारे आहोत आता शिजवून घेतलेला चिकन. आता हे पण मिक्स करून घेऊया. थोडंसं पाणी घालून घेऊया. आता थोडा गरम मसाला घालूया. चिकन मसाला घालून घेऊया. थोडा धनपूड घालून घेऊया. थोडासा चवीनुसार मीठ घालून घेऊया. आता मिक्स करून 5 मिनिट शिजवून घेऊया. रटरटीत चिकन ग्रेव्ही शिजवून झालेला आहे. पाहू शकता तुम्ही. किती मस्त शिजलेला आहे बघा. आता चिकन शिजून तयार झालेला आहे. पाहू शकता. अशा प्रकारे चिकन बनवत राहा आणि जया रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.